घे ना, थंड होतंय. हो सर, ते सॉरी मी परत परत विचारतो, पण माझ्या पैशांचं काय झालं सर? हे बघ श्रेयस, माझ्या लक्षात आहे तुझ्या पैशांचं. सो तू काही काळजी करू नकोस, मी लवकरच सोय करतो. ओके. पण एवढ्या लवकर एवढी मोठी अमाऊंट तुम्ही कुठनं जमा करणार सर? श्रेयस, जर राधिका मसाले मी एसबी कंपनीमध्ये एवढ्या कमी वेळात मर्ज करू शकतो तर तुझ्यासाठी पैसे उभं करणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे. डोंट वरी, काही काळजी करू नकोस. पण तुम्ही करणार आहात का मर्ज? नाही म्हणजे तुम्हीच टेक ओव्हर करणार ना सर? 101%. क्या बात आहे सर. म्हणजे असं झालं ना तर नथिंग लाईक इट. आणि असंच व्हावं म्हणून पेपर्सची पूर्ण जबाबदारी मी माझ्याकडे ठेवली, कोणालाही दिलेली नाही जबाबदारी. हां, व्हेरी गुड. नाही श्रेयस, तू ते काम नीट कर. एकदा का हे सगळं झालं ना की बघ, आपल्याला आता गुड न्यूज मिळणार आहे. नक्कीच सर, नक्कीच. माया, एक सांगू? गो अहेड. माया, मी आतापर्यंत तू जे जे काही सांगितलं ते सगळं केलंय. तू पेपर्स तयार करायला सांगितले ते केले. तू सांगितलेल्या मुदतीत मी तुला ते आणूनही दिले. आय नो. मग आता मला सांग की या सगळ्यामध्ये माझं काय चुकलंय? म्हणजे आधी मला तुला विरोध करावासा वाटला तेव्हा मी विरोध केला, जेव्हा समजवावंसं वाटलं तेव्हा समजवलंही तुला. मला मान्य आहे की मी हे सगळे पेपर्स वगैरे द्यायला जरा उशीर केला, पण शेवटी तुझ्या पुढे मी हार मानली. मग आता मला सांग की माझं काय चुकलंय या सगळ्यात? हे बघ माया, मला इतकंच म्हणायचंय की आता मी सगळं केलंय ना, तर मला सौमित्रचे फोटो हवेत. मला खरंच कळत नाहीये की काय स्टँड घ्यावा. एक सांगू माया, सौमित्र तुझा मित्र आहे. इतक्या वर्षांपासून तू त्याला ओळखतेस. तो त्याच्या शब्दावरती किती ठाम असतो हे तुलाही माहितीये. तो म्हणालाय ना तुला की बाबा आल्यानंतर राधिका मसाले आणि एसबी ग्रुप ऑफ कंपनीचं मर्जिंग होईल. शिवाय त्यांनी मान्य केलंय तुला सीईओ करण्याचं. मग विश्वास ठेव त्याच्या शब्दांवरती. आता काय प्रॉब्लेम आहे तुला? हे बघ, मी हे काही तुला राधिका मसालेची मालकीण म्हणून किंवा एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ म्हणून नाही सांगत आहे. सौमित्र माझा नवरा आहे, मी त्याची बायको आहे, आणि या क्षणी माझ्या नवऱ्याच्या इज्जतीशिवाय मला दुसरी कोणतीच गोष्ट महत्वाची वाटत नाही. माया, मी तुला रिक्वेस्ट करते, मला प्लीज प्लीज माया, मला सौमित्रचे फोटो हवेत. देईन मी तुला ते फोटोज. थँक्यू. काय झालं सर? काय नाही, कुठं काय काय नाही. नाही नाही, ते फोन येणार म्हणाला होतात ना, फोन आला नाही अजून. येईल ना, फोन येईल. फोन येईलच, मी वाटच बघतोय. येईल, फोन येईल. तू तोपर्यंत काहीतरी ऑर्डर कर ना, काहीतरी मागव खायला. नाही सर, नको खायला नको, आता खूप खाल्लं ऑलरेडी. अरे प्रत्येक वेळेला काय भूक लागली म्हणूनच ऑर्डर करतो का आपण? चांगलं रेस्टॉरंट आहे, बरं मिळतं इथे, कर ना ऑर्डर. मी म्हणतोय म्हणून मागव काहीतरी. पैसे? हां हां माया, बोल, झालं काम? आज आपलं काम होणारच होतं, बट या कंपनीचं नाव जरी एसबी ग्रुप ऑफ कंपनी असलं, माझ्या नावाने असलं, तरी या कंपनीचे सर्वे सर्वा माझे वडील
म्हणजे यशवंत बनहट्टी आहे. ते इथे नसताना एवढा मोठा निर्णय तुम्ही नाही ना घेऊ शकत. मला एसबी ग्रुप ऑफ कंपनीची सीईओ व्हायचंय. तुझ्यासाठी नक्की करेन. हो, पण त्यासाठी राधाला तिच्या पोस्टचा राजीनामा द्यायला लागेल. आणि अर्थात बोर्ड ऑफ डिरेक्टरच्या मीटिंगमध्ये मी तुझ्या नावासाठी अडून बसेन. आणि मला माहिती आहे या माझ्या डिसिजनला कोणीही विरोध करणार नाही. हॅलो माया. हो, राधिकाने ते पेपर्स बनवून आणले होते, बट यशवंत सर नसल्यामुळे काही लिगल फॉर्मॅलिटीज होऊ शकत नाहीयेत. काय हे असं नाही होऊ शकत. हे कसं शक्य आहे? गुरुनाथ, इट्स अ फॅक्ट, वी हॅव टू एक्सेप्ट इट. ते खोटं बोलत नाहीयेत. अरे पण याला काय अर्थ आहे का? म्हणजे हे बघ, याच्या मागे राधिकाचा काहीतरी डाव असणार आहे. आय डोंट थिंक सो गुरुनाथ. ती खरं बोलत होती, आणि तसं काही असतं तर तिने पेपर्स बनवून आणलेच नसते, राईट? माया, याच्या मागे नक्की कोणाची तरी काहीतरी चाल आहे. तुला कळत नाहीये का? मी म्हटलं ना तुला, मला तसं अजिबात वाटलं नाही. सॅमी स्वतः मला सीईओ बनवायला तयार आहे. मी जर मनात आणलं ना तर आत्ताही मी. नाही 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 माया माया माया, होल्ड ऑन. हे बघ, आपलं काय ठरलंय, जोपर्यंत राधिका मसाले एसबी कंपनीमध्ये मर्ज होत नाही तोपर्यंत तू सीईओ ची पोस्ट नाही घ्यायची, बरोबर? होल्ड ऑन. मला एक कळत नाहीये तुझा हा हट्ट काय. मला ती राधिका आज खूप जेन्युइन वाटत होती, सो मी ठरवलं ते फोटोग्राफ्स मी तिला देऊन टाकणार. माया, ए काय काय बोलतेस काय तू? बिंडोकेस का तू? हाऊ डेअर यू टॉक टू मी लाईक दॅट? नाही, आय एम सॉरी माया, आय एम सॉरी. मी म्हणजे एकदम माझ्या तोंडून निघून गेलं ते. मला तसं नव्हतं म्हणायचं. आय डिडंट मीन इट. पण जस्ट शट द हेल अप गुरुनाथ. डोंट कॉल मी एव्हर. काय झालं सर? काय नाही, मुली बिंडोक असतात रे सगळ्या. सर काही प्रॉब्लेम झालाय का? मी बोलू का तिच्याशी? श्रेयस, हे बघ, मी आता नाही फार बोलू शकत. आपण नंतर बोलू निवांत जर, ठीक आहे? सर ते पैसे माझे. हो बाबा, देतो ना पैसे तुझे. मी काय पळून चाललोय का? काय सतत आय एम सॉरी, मी बघतो पैशांचं. तू कर ऑर्डर. येस सर. पण ते बिल भरायचं होतं सर. शर्बे, हा बाहेर येतेस का? नाही. अगं ये ना, तुझा मोबाईल पण इथेच आहे. ओके ओके, आले आले. मोबाईल. एक कॉफी? नाही मला नकोय. नाही, पण मम्माने केली आहे, मग घे ना. नाही पण खरंच नकोय मला, तू पी ना. नाही, मम्माने केली आहे ना एवढं प्रेमाने. प्लीज ना. शर्बे प्लीज ना. कशी झालीये? तुझ्यासारखीच झालीये. कडू झालीये? छान झालीये. तुम्ही बाहेर फिरायला जाता तेव्हा कॉफी वगैरे पिता का? तुम्ही म्हणजे? तू आणि पिंकी? नाही म्हणजे तुम्ही जाता ना बाहेर आईस्क्रीम खायला, बर्गर खायला, पिझ्झा खायला. या सीझन मध्ये चहा, कॉफी असं पिणं बरं असतं. थँक्यू फॉर युअर सजेशन. राधिका त्या बाबतीत खूप अलर्ट असते. राधिकाला बरोबर माहितीये कुठल्या सीझन मध्ये काय खायचं. राधिका कुठून आली आता? नाही म्हणजे पिंकी म्हटलं ना की मला लगेच राधिका डोळ्यासमोर येते. म्हणजे पिंकी राधिका, राधिका पिंकी, राधिका पिंकी पिंकी. तू कधी भेटतेस का राधिकाला? राधिका नाही, अजिबात नाही. तिचं तर तोंड पण नाही बघायचंय मला. तेच तेच मी सांगत असते नेहमी. कोणाला सांगत होतीस तू? गॅरीला. पण नाही ना, त्याला डाऊट आहे तू राधिकाला भेटतेस. अच्छा, असं त्यांनी विचारलं का तुला? हो ना, म्हणून माझी खात्री पटण्यासाठी मी तुला विचारत होते. मग पटली ना खात्री तुझी? अशी पटली खात्री ग, पण त्याची नाही ना पटत आहे. यार गॅरी मम्माला यूज करून सगळी इन्फॉर्मेशन काढायला बघतोय. राधिकाला हे लवकरात लवकर सांगायला हवं. काय सांगतेस काय राधा? हो, खरं तेच सांगतेय. मॅम, ती फोटोग्राफ्स द्यायला तयार झाली, कमालच झाली. खरंय जेनी, मी ओळखते ती माया अशी नव्हतीच. वाईट लोकांच्या संगतीत आली ना म्हणून असं वागायला लागली. पण काय म्हणाली काय? म्हणजे कधीपर्यंत देणार आहे फोटोग्राफ्स? लवकरात लवकर. कदाचित घेऊन येईलच कोणीतरी फोटोग्राफ्स. वहिनी, श्रेयस, काय झालं? काय न्यूज?
गुड न्यूज आहे. हा म्हणजे अरे 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 ती गुड न्यूज नाही रे बाबा. गुड न्यूज शब्दाचा अर्थच तो होतो ना. नाही नाही, मला मी गुरु सरांबरोबर होतो ना तेव्हा मायाचा फोन आला होता त्यांना आणि त्यांच्यात जोरदार भांडण झालं. खूप टेन्शन आलं होतं गुरु सरांना. ते निघून गेले. हे अपेक्षित होतच. आता एकदा का खरा चेहरा कळला मायाला यांचा की सगळं नीट होईल. गुरुबाई किधर है तुम? गुरुबाई हेलो. हाँ बोल केड़े. हाँ गुरुबाई, अरे किधर है तुम? हाँ तुम्हारा कुछ अत्ता पत्ता ही नहीं. अरे मोठा प्रॉब्लेम झाला यार. प्रॉब्लेम झालाय का? अरे मी आहे ना, मला सांग ना. अरे त्या राधिकानं मायाला कन्व्हिन्स केलंय की ती स्वतः राजीनामा देईल सीईओच्या पोस्टचा आणि त्या जागी मायाला अपॉइंट करेल. अरे मग हे चांगलं आहे ना. अरे चांगलं काय याच्यामध्ये? माझा काय प्लॅन होता माहिती आहे तुला? राधिका मसालेला एसबी कंपनीमध्ये मर्ज करायचं असा प्लॅन होता की नाही. आता इथे मायाला कन्व्हिन्स केलं ना, राधिका तिला म्हणते की बनहट्टी सर आल्यानंतरच हे सगळं करूया. आणि आता पुढे जाऊन तिने पलटी मारली तर काय करायचं मग? हाँ भाई ए नाही हा गोळ होईल. हा हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे काय झालं? काय गरज होती तुला ते सगळं शनायासमोर तू खरं ते बरळलास ना, म्हणून हे सगळं झालंय. अरे यार बाई, ते म्हणजे काय झालं ना यार, त्या शनायाच्या हुशारीमुळे ना त्या जडीबुटीची आलटी पलटी झाली यार. नाहीतर पण मी तुला सांगतो, तिला ना कोणीतरी गाईड करत होतं यार, म्हणून तर एवढ्या हुशारीने वागली. नाहीतर शनाया आणि हुशारी याचा दूरपर्यंत संबंध तरी आहे का? हो बाबा, पण या सगळ्यामध्ये इथे माया आणि माझ्यात भांडण झालं, त्याचं काय करू? अरे तू 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 त्या मायाच्या मागे जा. तिची समजूत काढ, तिला समजावून सांगा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. गुरु हा मी म्हणजे करतो रे, मी करतो काहीतरी. चल बाय 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 बाय. वाव, त्यांचं भांडण झालं? हो, खरं तेच सांगते. माया आणि गुरुनाथ मध्ये मोठं भांडण झालंय. बरं झालं शन्या, पण एक नक्की, आता त्यांच्यामध्ये पॅचअप होता कामा नये. हे भांडण वाढलं पाहिजे. हो यार, मगच गॅरीचं डोकं जरा ठिकाणावर राहील. पण ऍक्च्युली ना एक जरा प्रॉब्लेम झालाय ग. कसला? त्याला असं वाटतं की मी जेव्हा बाहेर पडते ना कोणाला तरी भेटायला, ते मी तुलाच भेटायला पडते. काहीतरी काय शन्या? अगं मला का ओरडतेस तू? माझं काही नाही आहे याच्यात. म्हणजे तर तू माझ्यावर डाऊट नको घेऊ. हा, तसंही आता गॅरीला डाऊट यावा असं काही वागले नाहीये मी. मग कसा आला डाऊट? मला काय माहिती, आता केड्याने सांगितलं असेल. केड्या? हो मग, आणि तसंही गॅरी माझ्यावर वॉच ठेवून असतो. हे यार असं नको करू यार. तू माझ्यावर का डाऊट घेतेस? तुम्हाला वाटलं आपण एका टीम मध्ये, मी तुला सगळे अपडेट्स आहे, तुला सगळं सांगते, असं नाही वागायचं माझ्याशी आता. म्हणजे ठीक आहे, मी कधी कधी करते मूर्खपणा आणि त्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात, मला मान्य आहे, पण मी चेंज होते ना यार. शी बाबा, जाऊ दे. शन्या, इतकं अपसेट होण्याचं काहीच कारण नाही. मी तुला काहीच बोलले नाहीये. हे बघ, ऐक शन्या, इतकं मनावरती घेऊ नको. आपण बघून घेऊया. आता इतकंच आहे की आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या त्या मित्रापासून, केडीपासून, कळलं? आता आपण आपल्या प्लॅन मध्ये एक स्टेप पुढे गेलोय. गुरुनाथ आणि मायामधलं भांडण असंच वाढलं पाहिजे. हो, हे खरं आहे. प्लीज प्लीज 2 मिनिट. माया, थांब ना यार, प्लीज 2 मिनिटं थांब ना. काय चाललंय? रस्त्यात का उभा आहेस? बाजूला हो इथून. माया प्लीज माझं ऐकून घे. काय ऐकू रे तुझं? काय ऐकून घेऊ मी? ऑलरेडी खूप ऐकून घेतलंय तुझं. आणि कुठल्या आवाजात बोललास ना तेही ऐकलंय मी. आजपर्यंत या टोन मध्ये माझ्याशी बोलायची कोणाची हिम्मत सुद्धा झाली नव्हती. हाऊ डे यू मिस्टर गुरुनाथ. माया, आय नो, आय अपोलोजाइज. हे बघ, माझ्या डोक्यामध्ये अजिबात तसं नव्हतं. पण तुला माहिती ना आपल्या प्लॅन बद्दल. मी टू हेल विथ युअर प्लॅन. ओके माया, मी काय म्हणतो तेवढं ऐकून तरी घे ना. आपल्या प्लॅन बद्दल मी किती पॉझिटिव्ह आहे तुला माहिती आहे ना. हा, सतत माझ्या डोक्यामध्ये फक्त तेच विचार असतात, बाकी काही येतच नाही. मला तुला त्या सीईओच्या पोस्टवर गेलेलं पाहायचंय आणि त्याशिवाय दुसरा कुठलाच विचार माझ्या डोक्यामध्ये नाहीये माया. म्हणून मग कधी कधी असं होतं की अरे, म्हणजे आता जसं तुझा कॉल आला तर मला वाटलं की तू कामाचं काहीतरी सांगशील, तर तू भलतंच बोलत बसलीस. मग मला जर झालं बोलून.
गेट लॉस्ट मिस्टर गुरुनाथ. गुड बाय. माया प्लीज यार, गेट लॉस्ट. माया असं नको करूस ना तुम्ही. See, we can- चला. माया माया तू प्लीज एकदा ऐकून घे ना माया. ये मस्तपैकी कॉफी पिऊया. काय भारी आहे घर तुझं. भारी आहे. नाही ग, साधच तर आहे. हे तुम्ही छान डेकोरेट केलंय. नाही, स्वच्छ ठेवतो घर बस इतकंच, बाकी काही नाही. बस तू, मी कॉफी करून आणते. या. आता कोण आलं? तुझा नवरा नसेल ना आला? नाही ग. आई तुम्ही अचानक काहून बरं ही भैताळ इथे काहून आली इथे? तू काय काम आहे का इथं? आई तिला मी बोलवलंय तू भैताळ आहेस का? काहून बोलवलं का? कॉफी प्यायला. हे बाई, पागल आहे का तू? हाय ऑरेंज आंटी. आय शन्या, मी नेहमी असंच बोलवते त्यांना. आई यापुढे आई म्हणायचं. आई काय आई बाई म्हणायची गरज नाही बरं. आई म्हणते. देईन दोन काम. काय पाया पडते डॉटर इन लॉ. हो ना. हाय बाई, मला ते विसरायलाच होते बाई, ही माई सून आहे ते. आता तरी नीट वाग, सुखी राहा बाई. आशीर्वाद दिला. मला वाटलं लेक्चरच द्या. त्या कानाला धरून ना तुला बाहेर काढलं असतं, कळलं ना? जर हिन मला काही सांगितलं नसतं त्याबद्दल तर. पहा 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 बरं, पहा केवढं मोठं मन आहे. पहा बरं माझ्या राधिकाचं. केवढे अत्याचार केले तू त्यावर, पण तिने सगळे माफ केले. उदार मनानं तुला मदत करायला ती उभी राहिली. हिच्या पाया पड, पाय पडीच्या पाया पड. नाही नाही, नको, माझ्या नको. हो ना, ते तर करणारच नाही ना ही. अरे एवढे उपकार केले आहेत, निदान धन्यवाद तरी बोलायचं का नाही? हे तर मी रोजच म्हणते. नुसते म्हणून चालणार नाही बरं. मग आता काय करायचंय मी? नाही, एवढं सगळं तू करून ठेवलेलं आहेस ना यांच्या आयुष्यामध्ये, आमच्या आयुष्यामध्ये. आता यापुढे काही करू नको, बस एवढंच सांगायचंय बाई तू. ठीक आहे, काहीच नाही करत मी. काही करू पण नको. इथे येतो. हा बरं, उद्याच्या वड्या आणलेल्या आहेत. तुला आणि सौमित्रीला आवडतात का नाही म्हणून हिलाही आवडतात, हिला देऊ नको बरं. आई तुम्ही कशाला केल्या पुण्याच्या वड्या? मला पाहिजे. अजिबात नाही, मी दोनच आणलेल्या आहेत. एक तुल नाही, चुप. तुल एक म्हणली. बरं आई, मी ठेवते, तुम्ही बसा, मी कॉफी करते. माझ्याकडेच राहतील. बरं ठीक आहे, तुमच्याकडेच ठेवा, मी कॉफी करते, तुम्ही बसा. आलेच. अरे भाई बस ना, बस. हे चहा घे, चहा. नको रे, चहा बिया काही नको मला. मला माझ्या प्रॉब्लेमला सोल्युशन दे बाबा. ही माया माझ्याशी बोलत नाहीये, तर आता तिला परत बोलतं करण्यासाठी काय करू तेवढं सांग मला बस. अरे भाई तू ना पेशन्सच ठेवत नाही. पण नाही, अरे तिच्या पोझिशनचा तरी विचार करायचा. असं ओरडला तिच्यावर डायरेक्ट. अरे भाई तू असंच काहीतरी करून ठेवतो आणि मग प्रॉब्लेम होतात. अरे ठीक आहे ना खेड्या, आता जे झालं ते परत परत उघडून काही फायदा आहे का? त्यापेक्षा मला काहीतरी उपाय सांग ना, काहीतरी मदत कर ना. आहे बरं आहे, स्वतः आधी करून ठेवायचं, मग मला विचारायचं आता काय करू ते सांग. आणि मी पैसे मागितले तर ते पण नाही द्यायचे. यार तू तर म्हणजे ना पैशांशिवाय बोलतच नाहीस आजकाल. मग पैसे काही कधी थकवलेत का तुझे? मी दिलेत ना वेळोवेळी, मग सतत पैसे पैसे काय? आधी उपाय तर सांग. हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. नाही काय भाई, सोपं आहे. आता ना तुला तेच करायचंय जे मजनूने हीरसाठी केलं, जे रांझ्याने लैलासाठी केलं. एक मिनिट, काहीतरी चुकतंय का तुझं? हा लैलाने मजनूने लैलासाठी केलं, रांझ्याने हीरसाठी केलं. आणि तो कोण तो यार, रोमिओचं कोणाचं? केड्या, एवढी मोठाली नावं घेऊन मला काय उपयोग आहे? तू माझ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सांग ना बाबा. गुरु, माझा गुरु मंत्र ऐक तू. एवढ्या मोठ्याने नाही, इकडे